आज नगर शहरातील प्रभाग 4 मध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ खासदार सुजय विखे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी प्रभागातील नागरिकांसाठी साखर आणि डाळीचे वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले की विखे पाटलांची साखर सगळ्यांनाच गोड लागते असे नाही। काही लोक असे असतात की त्यांनी साखर खाल्ली की त्यांना ते कडू लागते। ज्या लोकांना ही साखर कडू लागते त्यांनी ती घेऊ नये, कुठल्याही प्रकारची बळजबरी नाही असा टोला सुजय विखे यांनी विरोधकांना यावेळी लगावलाय। आमच्या माता भगिनी, सर्व ग्रामस्थ, पत्रकार आणि मित्रांनो, चला आपलं काय फक्त रोजचं 5 मिनिटाचं भाषण असतं। 5 मिनिटांमध्ये सगळे आपल्या आपल्या वॉर्ड माझा आहे। चला, मला आनंद आहे की मी आज माझ्याच प्रभागाच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे। अनेक वर्षांपासून आशीर्वाद बंगला हा याच प्रभागामध्ये माझे आजोबा कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी उभा केला आणि नाव आशीर्वाद ठेवल्यामुळे 50 वर्षापासून या जिल्ह्याच्या जनतेने आम्हाला आशीर्वादच दिलेला आहे। त्यामुळे आज हा कार्यक्रम घेत असताना आपण सगळ्यांना असे टोकन दिलेत। पुढे गेले हे टोकन मिळाले सगळ्यांना, हात वरती करा टोकनवाले सगळे आमचे। चला, हे रोज मी असे टोकन दाखवून विचारतो यासाठी की जो कोणी राहून जातो एखादा राहायला नको। एकदा मला असं वाटतं 20-25 दिवसापूर्वी एक आजी राहिली होती आणि तिने तिचा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ एवढा फिरला, मग नंतर तिला बोलून घेतलं, मग नंतर तिला विचारलं काय झालं, ती म्हणते मला टोकन मिळालं नव्हतं म्हणून मी विचारून घेतो कोणी राहिला असेल तर माझ्या भाषणानंतर तुम्हाला टोकन मिळेल, पण साखरपासून कोणी वंचित राहू नका। अनेक लोकांनी, अजिंक्य असेल, नितीन असेल, सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने जे काही आरोप प्रत्यारोप होतात, राजकारण होतं त्याच्यावर बोललं। मी काही त्याच्यावर भाष्य करणार नाही। तात्यांना मी सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षांपासून देशातला पहिला कारखाना आपण सुरू केला। आमच्या साखरेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। विखे पाटलांची साखर ही सगळ्यांनाच गोड लागते असं नाही। काही लोक असे असतात ज्यांनी ती साखर खाल्ली तर त्यांना ती कडू लागू शकते, तर ज्यांना ती कडू लागते त्यांनी ती घेऊ नये। आपण कोणालाही बळजबरी करून देत नाहीये, पण त्यांनी घेऊन एखाद्या गरीबाला देऊन टाकावं। मी असंच परवा एका गावामध्ये गेलो होतो। एक व्यक्ती होता जो व्हॉट्सअपवर सगळ्यात पहिलं या योजनेवर टीका टिप्पणी करत होता। मी त्याला काही बोललो नाही, पण माझ्याकडे फोटो आहे की त्याची बायको ती साखर घ्यायला रांगेत उभी होती। तर या सगळ्या लोकांचा विचार करू नका। हा कुठला पक्षाचा कार्यक्रम नाही, हा आपल्या आस्थेचा, आपल्या श्रद्धेचा कार्यक्रम आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करेन की अनेक योजना आपण सुरू केलेल्या आहेत। आजचा दिवस आम्ही एक संकल्पनेतून हा कार्यक्रम घेतला की जसं प्रभू श्री राम आपल्या 14 वर्षाचा वनवास संपून अयोध्यामध्ये परत आल्यानंतर अयोध्या नगरीच्या लोकांनी दिवाळी साजरा केली, तर आज येत्या 22 जानेवारीला परत एकदा 500 वर्षाचा वनवास संपून प्रभू श्री राम परत अयोध्यामध्ये येत आहेत। ती दिवाळी आपण सगळ्यांनी साजरा करावी। ही दिवाळी साजरा करत असताना आज मी आपल्याला माहिती देतो की आपण एक नवी योजना सुरू केली। जे लोक आपल्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये 22 तारखेसाठी प्रभू श्री रामाच्या आगमनाला स्वागतासाठी कोणी रांगोळी करेल, कोणी देखावा करेल, कोणी सजावट करेल, अशा सगळ्या लोकांचे आम्ही आमचे एक व्हॉट्सअप नंबर देणार आहोत। तुम्ही काय सजावट केली आहे त्याचा फोटो काढून फक्त आम्हाला पाठवा। ते पॅम्पलेट तुमच्याकडे 2 दिवसामध्ये येतील आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये जेवढे फोटो आमच्याकडे येतील त्याच्यामध्ये आम्ही 3 विजेता ठरवणार आहोत। विजेता क्रमांक 1, 2, 3 म्हणजे बोरकर, गाडे, शेलार असं धरून चला 2 मिनिटासाठी। जे सगळ्यात चांगलं स्वागत प्रभू श्री रामाचं करतील अशा 3 घरांना आम्ही बाहेर काढू आणि या 3 घरांमधल्या प्रत्येक घरामधले 2 लोक मी माझ्या खर्चाने अयोध्याला पाठवणार आहे। हे सगळं करताना अनेक लोक शिर्डीलाही गेले, अनेक लोक आज इथंही आले, काही लोक अयोध्येलाही जातील।
हे आम्ही यासाठी करतो. अरे एक मिनिट, बसा बसा बसा, लाईन अगोदरच लागली बा, ठीक आहे, काय अडचण. हे आम्ही यासाठी करतो की प्रभू श्रीरामाचं वरदान आमच्या परिवाराला आहे की जेवढं आम्ही देत जाऊ तेवढं आमची झोळी भरत जाते, आणि म्हणून आम्ही सातत्याने तुमच्यासाठी हे करत राहू. आपण सगळेजण या ठिकाणी आलात, मी आपल्याला विनंती करेन की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांनी बसून घ्यायचंय. 5 मिनिटं कार्यक्रमाला वेळ आहे. ठीक आहे, ठीक आहे, काय अडचण नाही. 22 तारखेला हा दिवस प्रत्येकाने प्रभू श्री रामाच्या स्वागतासाठी आपल्या आपल्या परीने योगदान द्यावं, एवढीच विनंती तुम्हाला करतो. आपण सगळेजण आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.